ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोहिनूर हॉटेल वगैरे अमुक अनेक ठिकाणी जे आहे त्यांनी त्याचमध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं. गेली अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते. हृदयाची 2-3 ऑपरेशन झाली होती. मला असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोकसुद्धा महिना दीड महिन्यापूर्वी आला होता. परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते. खरं तर शिवसेनेचे अनेक म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर गेलेच, वामनराव महाडिक गेले, दत्ताजी साळवी गेले, सुधीर जोशी गेले, नवलकर गेले आणि आता शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून जे होते मनोहर जोशी ते सुद्धा गेले. या सगळ्या आठवणी ज्या आहेत मनामध्ये येतात. त्यावेळेला आम्ही केलेली आंदोलनं, त्यावेळेला पोलिसांनी केलेली बंदी, केलेली अटक, या सगळ्या गोष्टीची मनातल्या मनात उजळणी जी आहे निश्चितपणे होते. एक त्यांचं वय तर झालेलं होतं आणि आजारी होते, पण त्यांनी ज्या वेळेला ते पायावर उभे होते त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे जे आहे शिवसेना आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी जी आहे आणि वेगवेगळ्या पदावर असताना, मुख्यमंत्री असताना किंवा पार्लमेंटचे अध्यक्ष असताना, मंत्री असताना तिथे उत्तम काम केलं. साहेब, शरद पवार गटाला तुतारी आणि त्याच वेळेला आज आता असं कळलं की कारंजाचे BJPचे आमदार राजेंद्र पटणे यांचं तर फार म्हणजे मला वाटतं 59 वर्ष फक्त तो अधिक धक्कादायक ती बातमी आहे. त्यांचं सुद्धा निधन झालं हार्ट अटॅकवर. एक दीड महिन्यापूर्वी काहीतरी मला ते स्वतः भेटले होते आणि त्यांनी आमंत्रणसुद्धा दिलं होतं लग्नाचं वगैरे त्यांच्या, ते सुद्धा मला आठवतं. पण अतिशय सोज्वळ अशी ही व्यक्ती होती आणि अनेक वेळा ती तिथून निवडूनसुद्धा आली होती. तसं पाहायला गेलं तर ते पटणी म्हणजे अल्पसंख्यच म्हटलं पाहिजे, परंतु जे आपलं कर्तव्य कामगिरीमुळे जे आहे त्यांनी तिथल्या लोकांची मनं जिंकली होती. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी वेगळ्या चिन्हावर लढली नव्हती. किती परिणाम दिसेल या संपूर्ण चिन्ह बदलाचा? असं